नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचा पाठ पाहणार आहे. त्याचे लेखक आहेत विठ्ठल उमप. यांचं साहित्य बरंचसं प्रसिद्ध आहे. ते एक गायक, पोवाडा गायक हे म्हणून लोकशाहीर म्हणून ओळखले जातात. त्यांचे लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते. त्यांच्या नावावर जवळजवळ 1000हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी 10 चित्रपटामध्येही कामे केली आहेत. पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गणगवळण, कवने, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज असे अस्सल मराठमोळे कलाप्रकार तसेच कव्वाली आणि गझल गायन या लोककलेच्या सर्वच प्रकारात त्यांनी लिलया संचार केला. त्यांचे फू बाय फू हे आत्मचरित्र, अबक, दबक, तिबक असे संसार, खंडोबाची लळी, जांभूळ, आख्यान, दार उघड बया दार उघड या कलाकृती, उमाळ हा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. 1883 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले आहे. त्यांनी 1986 साली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कार तसेच 2001 साली दलित मित्र पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वेगवेगळं साहित्य लिहिलं. ते साहित्य कोणतं ते पाहूया आपण. प्रस्तुत पाठ शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर व अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र रेखाटले आहे. सुमारे 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यासारखे विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत झंझावती व्यक्तिमत्व होते. सुखवस्तू जीवन जगणे अशक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगात कायम वास्तव्य केले आणि त्या जगाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून मांडले. त्यांच्या मनातील गोरगरिबाविषयींच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला होतो. प्रस्तुत पाठ हा फू बाय फू या आत्मचरित्रातून घेतलेला आहे. लेखक विठ्ठल यांनी आपल्या पाठाच्या माध्यमातून आपल्या साहित्यातून एका उगवत्या ताऱ्याला म्हणजेच समाजातील वास्तव कशा पद्धतीनं आहे याचं चित्रण करण्याचं काम म्हणजेच अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती त्यांनी जो गायन केलेलं असेल, लेखन लिहिलेलं असेल किंवा कादंबऱ्या लिहिलेल्या असतील त्याच्यातून दीनदुबळ्या जगातील लोकांच्या मनातल्या यातना, वास्तव त्यांनी जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या साहित्यातून गोरगरिबाच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अण्णाभाऊंनी कशा पद्धतीनं कार्य केलं किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं याचा परिचय आपल्याला या पाठातून पाहायचा आहे. हा उतारा विठ्ठलपंतांनी आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे किंवा पाठ समाविष्ट केलेला आहे, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी स्तूपसुंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं म्हणजेच काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगराची खाच खळग्याची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपडीपाशी आलो. त्या झोपडीच्या दारात वल्नीला बाळवंती सुखद घातली असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगानं असंच मोहर जावा, तिथं चावाल्याचं हाटील हाय. अंग तिच्या मोरल्या अंगाला इचारा,
तिथंच जयावंताबाई राहतीया. म्हणजेच तुपसौंदरांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी दिलेला निरोप लेखकांच्या पर्यंत पोहोचला. आणि एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला बोलवले म्हटल्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या भेटीला दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी लेखक निघाले. विचारत त्या चिराग नगरापर्यंत पोहोचले आणि त्या रस्त्याने जात असताना तिथली दयनीय अवस्था किंवा तिथल्या लोकांचं दारिद्र्य हे पाहून मनातल्या मनात विचार येत होते की 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या लोकांच्या माती काय कमीपणा आहे. हे सगळं पाहत असताना तिथल्याच चिराग नगरातल्या एका स्त्रीला विचारतात की बाई, अण्णाभाऊ साठेंचं घर कुठलं. त्यांनी अस्सल ग्रामीण भाषेतील शब्द वापरून त्यांनी कशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंचं घर कोणत्या ठिकाणी आहे हे सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत सांगितलेले विचार किंवा जयंताबाई म्हणजेच अण्णाभाऊ साठेंची धर्मपत्नी यांचं घर आहे असं सांगितल्यानंतर पुढे जाऊन त्या हॉटेलवाल्यापर्यंत पोहोचतात. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अहो मग मी तीच की सांगतीया. अहो जयवंताबाई आहे ना, ती अण्णांची मालकीन आहे. जावा कडकडनं. चिराग नगरातली ही वाट सदा ना कदा चिखल पाण्यात लोळत पडलेली कडकडनं जावा. अशा पद्धतीनं तिथलं दृश्य पाहून त्यांचा विचार विनिमय ऐकून लेखक पुढे अण्णांच्या शोधात जातात. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं. वो 5वां झोपडा है ना, वहाच अण्णा रहते हैं. त्यानं दुरूनच घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णा भाऊंनाच हाक मारली. 4.5 फूट उंचीच्या माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानं बाहेर आली. अण्णा भाऊंना मी प्रथम पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना. मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. जशा पद्धतीनं लेखकांनी आपला आणि त्यांचा परिचय नसताना देखील अण्णांचं घर शोधत त्या ठिकाणी जातात आणि बरोबर त्या ठिकाणी पोचल्यानंतर अण्णांना विचारतात किंवा हाक देतात. आणि घरातून येणारी व्यक्ती अपरिचित असल्यामुळं, परंतु 4-4.5 फूट उंच असणारे अण्णा काळे सावळे आणि दोघांची मूर्ती किंवा उंची एकसारखीच होती. आणि त्याच्यामुळं त्या दोघांनी एकमेकाला पाहताच अण्णाने विचारलं, आत घेतलं आणि विचारलं की आपण विठ्ठल उमप ना, शाहीर ना. हो म्हणून विचारताच लेखकांनी एवढ्या मोठ्या माणसाने मला सहज ओळखलं. हाच त्यांचा खऱ्या अर्थानं साहित्याचा गुणगौरव म्हणून ओळखला जातो. अण्णांनी मला मोडक्या बाजूवर पुढे पाहूया. अण्णांनी मला मोडक्या बाजूवर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक म्हणजेच बनियन घातला आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णा भाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथंच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने मला लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकले. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाज गोडवा मी अनेकदा चाखलाय. विठ्ठलपंत मला राहावेच ना. तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. जशा पद्धतीने लेखकांचा आणि त्यांचा परिचय झाल्यानंतर अण्णांनी आपल्या घरामध्ये लेखकांचं विठ्ठलपंतांचं स्वागत केलं. परत रस्त्यावरती येऊन त्या चौकशी केलेल्या हॉटेलमध्ये चहापानासाठी लेखकांना घेऊन आले आणि दोघांच्या मध्ये गप्पा रमत असताना आपण मोकळे मनानं बोलावं अशा हेतूने अण्णांनी त्यांच्याकडून एक उत्तरं काढून घेतली आणि त्यांच्या गुणांचं
गुणांचं कौतुक केलं आणि तुमचा आवाज किती गोड आहे, मधुर आहे, पहाडी आहे, अशा पद्धतीचं कौतुक ऐकून लेखकांना देखील हायसं वाटलं, बरं वाटलं. तुमच्या वर्तनातून, वागणुकीतून इतरांच्या बाबतीत तुमच्याबद्दल एक आपुलकी, स्नेह निर्माण होतो आणि तुमचा आवाजातील गोडवा मला अनेक वेळा चाखायला मिळाला, असं म्हणल्यानंतर विठ्ठलपंतांनाही राहावेले नाही आणि आज तो सुदिन आला आणि त्या सुदिनाची बरेच दिवस झालं वाट पाहत होतो. आपली भेट झाली. हा, पुढे पाहूया. अण्णाभाऊ साठे आपण थोर साहित्यिक आहात. अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट 1963 व 64 साली झाली असावी. अण्णाभाऊ आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले आणि आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. जसं पद्धतीनं दोन मित्र एकमेकांच्या जवळ आल्यानंतर अंतःकरणाच्या गप्पा मारतात, तशा पद्धतीनं लेखक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये दिलजमाई होते आणि त्यांचा एकमेकाबद्दल लळा निर्माण होतो. असं आपण थोर मोठे साहित्यिक असताना देखील आपल्या बाबतीत दर्शन घेणं मला दुर्लभ होतं, परंतु वास्तवात आज आपली भेट झाली, मी धन्य झालो, असे लेखक म्हणतात. परंतु लेखक अण्णाभाऊ साठे म्हणतात की आजपासून आपली गट्टी जमली, आता इथून पुढे आपण एकत्र येत राहूया. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं, जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चालत होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. जसं बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दोन्ही मनं जुळून आल्यानंतर, जसे विचार एकसारखे आल्यानंतर माणसांची मैत्री होते, तशाच पद्धतीनं लेखक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये गाडी मैत्री जमते. फार वर्षांचा परिचय असावा, अशा पद्धतीनं एकमेकाबद्दल सहानुभूती किंवा आपुलकी वाटायला सुरुवात होते. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीला गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाईन तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिट मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठवहीन गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या आणि त्यांच्याजवळ एक तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डिचकी, असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धा कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलनीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गारकीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गारकीलाच गुरु मानतात, तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाकी मजकडे अण्णांनी पाहिलं. तेव्हा अलगद विचारलं, नुकतंच आलो असं मी सांगितलं. ज्या पद्धतीनं दोघांचा परिचय झाल्यानंतर, आपुलकी निर्माण झाल्यानंतर 2-3 दिवसांनी लेखक अण्णांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातात. परंतु त्यांच्या घराचं दृश्य बघितल्यानंतर 18 दारिद्र्य असणारा एवढा महान लेखक, साहित्यकार कशा पद्धतीनं दारिद्र्यामध्ये जगतोय हे पाहून लेखकाला देखील आश्चर्य वाटतं. त्यांच्या घराची स्थिती पाहिल्यानंतर लेखकांना देखील शरम वाटावी, अशा पद्धतीनं तिथलं दृश्य होतं. अण्णाभाऊ साठे एकाग्र मनाने आपल्या मोडक्या तोडक्या खुर्चीवरती बसून टेबलावरती वही ठेवून लिहिण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा जेव्हा जावं तेव्हा तेव्हा अण्णाभाऊ साठे लिहित असलेलं पाहिलं आणि अण्णांच्या बाबतीत पाहिलं तर त्यांच्यासमोर त्यांच्या घराचा 18 दारिद्र्य पाहिल्यानंतर लेखकाला देखील आश्चर्य वाटतं. पुढे पाहूया. मी चिराग नगरात
गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचं घरोबा वाढला. गमत म्हणजे करमत नसायचं. एकदा अण्णांना विचारलं. त्यांनी वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठल्याही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठलं 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर आणला. अण्णांना देऊन बरे, अण्णा येतो असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर. मी विचार करतच राहिलो. ज्या पद्धतीनं लेखक भेटीला गेले असता त्यांनी लिहिलेलं साहित्य पाहिलं, चाळलं, वही खालीवरी केली आणि त्याच वेळेस त्यांच्या दालनामध्ये किंवा त्यांच्या झोपडीमध्ये 2 प्रकाशक येतात. त्यांच्या 80 पानाच्या 2 वह्या आपल्या हाती घेऊन अण्णांच्या हातामध्ये एक ट्रान्झिस्टर म्हणजेच रेडिओ देतात आणि अण्णांनी एवढं मोठं साहित्य लिहिलेलं ते काय वेगळं होतं का? अण्णांच्या साहित्याचा मोबदला एवढाच का? एक ट्रान्झिस्टर म्हणजे एक रेडिओच का? हे पाहून लेखकांना देखील आश्चर्य वाटतं. कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाई, मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन. अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्याचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेला असं मी ऐकले. अण्णा होय म्हणाले. अशा दोघांची एकमेकाबद्दल स्नेह वाढत गेला. अण्णा एक दिवस लेखकांच्या विठ्ठलपंतांच्या घरी जातात आणि त्या ठिकाणी जेवणाचा प्रोग्राम होतो आणि जेवण उरकल्यानंतर अशाच गप्पा टप्पा निघाल्यानंतर अण्णांनी त्यांच्या विठ्ठलपंतांच्या म्हणजे लेखकांच्या पत्नीला म्हणतात की, बाळ, मी जगलो वाचलो तर मी विठ्ठलाला रशियाला घेऊन जाईन. अशा पद्धतीचं वक्तव्य ऐकताच लेखकांच्या मनामध्ये विचार येतो. अण्णांनी लिहिलेलं साहित्य अनेक कादंबऱ्या मॉस्कोमध्ये त्यांच्या भाषेमध्ये, रशियन भाषेमध्ये अनुवादित केलेल्या होत्या. म्हणजेच लेखकांचं साहित्य कुठपर्यंत पोचलं होतं, हे अण्णाभाऊंचं साहित्य कुठपर्यंत पोचलं होतं हे लेखकांना जाणून घ्यायचं होतं किंवा त्यांचा मोठेपणा त्यांना माहीत होता. पुढे पाहूया. अण्णा मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादाचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणालात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकाची कपाटं, सगळं थाटामाटाचं करता येईल आणि अण्णा तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असा सराजम असल्यावर तुम्ही जे लिहाल त्याहूनही तुमचं लिखाण सरस होईल. ज्यावेळेस रशियाच्या बाबतीत विचार विनिमय होत असताना त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या अनुवादित होऊन रशियामध्ये प्रसिद्धीस आल्या होत्या. अण्णांनी लिहिलेल्या साहित्याचा मोबदला म्हणून अण्णांचं बरंचसं मानधन रशियन बँकेत होतं. ते एवढं मानधन तिथं ठेवून कशासाठी आलात? तुम्ही जर ते मानधन काही करून आणलं तर तुम्ही एखादं आलिशान घर बांधू शकाल. तुमचा बंगला होईल, डायनिंग टेबल होईल, कोच होईल, बेडरूम होईल, पुस्तके होतील, वेगवेगळे कपाटं पुस्तकासाठी होतील, थाटमाट होईल असा विचार लेखकांच्या मनामध्ये येतो. परंतु लेखकांच्या मनामध्ये विचार आल्यानंतर लेखक कशा पद्धतीनं त्यांच्यामधून हव्यासपणा किंवा त्यांच्या बाबतीत मनामध्ये काय आहे संपत्तीविषयी हे ऐकण्याचा हेतूने विचारतात. परंतु तुम्ही लिहिलेलं साहित्य सुरेख होईल असा विचार त्यांच्या बाबतीत होतो. अण्णा हसत हसत म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा मला त्यांचं जीवनमान तिथल्या वास्तवात मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही.
बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोटी कशी जगतात. पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुल परात कशी लावली जाते. थंडीच्या महिन्यात दीन दुबळ्यांना थंडी कुडकुडत बसावं लागतं. इथंच दुःखाला झेलत जगणारी माणसं, त्यांची पालनं, त्यांच्या हाणामाऱ्या. विठ्ठल काय सांगू. अरे वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगात सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्या मानधन मास्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबाला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारका होईन. म्हणून मला ते मानधन नको. ज्यावेळेस त्या दोघांमध्ये गप्पा होतात, गप्पा होऊन ते आपल्या संपत्तीविषयी विचारतात. आपण कशा पद्धतीने लिहू असं सांगितल्यानंतर विठ्ठलपंतांना अण्णा ऐकवतात की बाबा विठ्ठला, माझ्याकडे बंगला होईल, बाग बगीचे होतील, मोटार होईल, रुबाब होईल, कपडे होतील, लेखणीसाठी साहित्य होईल, खोली होईल, फुलदाणी येईल, टेबल येईल, आरामखुर्ची येईल. परंतु हे सगळं साहित्य मला मोहित करण्यासारखं नाही. अरे जे झोपडीमध्ये दीनदलितांचं दुःख मला अनुभवता येतं, गोरगरिबांची दुःख, त्यांची पोटतिडकीची भाषा मला ऐकून मला लिखाण सुचतं. अशा पद्धतीचं साहित्य मला बंगल्यामधून लिहिता येणार नाही. काल्पनिक मी लिहू शकणार नाही. आणि उपाशी पोटी असणारं, थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात त्यांची होणारी यातना, दुःख त्यांना झेलावं लागणारं असणं, वेगवेगळी रूपं मला त्या झोपडपट्टीतच पाहायला मिळतात. दीनदुबळ्यांची सेवा किंवा त्यांच्यावरती साहित्य लिहून मी आपलं मत किंवा आपलं सत्य रूप त्याच्यामधून दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. मला ह्या बंगला गाडी याच्यामध्ये रस नाही. मला त्या मॉस्कोमधील राहणाऱ्या बँकेत किंवा कादंबऱ्याचं मानधन नको. गोरगरिबांचीच सेवा करायचं मला पडलेलं आहे. ते विसर पडता कामा नये. सत्य लिखाण हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं अण्णांनी आपल्या मनातले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि याच माध्यमातून आपण हा पाठ पाहिला. धन्यवाद.